सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा अगदी झटपट होणाऱ्या नाश्त्याच्या 4 रेसिपी घेऊन आलेली आहे। या रेसिपी करायला खूप सोप्या आहेत आणि चवीला सुद्धा तितक्याच अप्रतिम लागतात। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे। रेसिपी जर तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। इथे मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालते। तेल चांगलं तापलं की आता त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालून मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये एक चमचा जाडसर कुटलेली हिरवी मिरची, आलं, लसूण, जिऱ्याची पेस्ट घालायची। आता एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे। आता हे घातलेले सर्व जिन्नस आपल्याला 30 ते 40 सेकंद लो गॅसवरती परतून घ्यायचे, म्हणजे याचा कच्चेपणा दूर होईल आणि आपल्या नाश्त्याला खमंग अशी चव येईल। आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये 2 कप पाणी घालायचे। पण तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप नसतील तर घरातील कुठल्याही वाटीचा वापर करून तुम्ही पाणी मोजून घेऊ शकता। आता चवीपुरतं मीठ घालून या पाण्याला एकदा चांगलं हलवून घेऊयात, म्हणजे मीठ पाण्यामध्ये अगदी छान मिक्स होईल। आता गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि या पाण्याला मस्त उकळी काढून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता पाण्याला मस्त उकळी यायला लागली आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे। रवा एकदम न घालता असा थोडा थोडा यामध्ये घालून मिक्स करायचा आहे, म्हणजे रव्याच्या गाठी होत नाहीत। 2 कप पाण्यासाठी 1 कप रवा घालायचा, हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं। तुम्ही सुद्धा ज्या भांड्याने पाणी मोजून घ्याल त्याच भांड्याचा वापर रवा मोजण्यासाठी करा, म्हणजे परफेक्ट प्रमाण होतं आणि रेसिपी सुद्धा अगदी परफेक्ट बनते। आता हा रवा आपल्याला गाठी न होऊ देता अगदी छान मिक्स करायचा आहे। फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे। रवा चांगला मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा छान गोळा बनतोय आणि हा गोळा पॅनला देखील सोडतोय, म्हणजे रवा आपला परफेक्ट शिजलेला आहे। रवा शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही, 1.5 ते 2 मिनिटांमध्ये हा रवा शिजतो। आता गॅस बंद करायचा आणि तयार मिश्रण लगेच बाउलमध्ये काढून घ्यायचे। आता हे लवकर थंड होण्यासाठी त्याला थोडंसं अशा प्रकारे पसरवून घेऊयात। आता हे मिश्रण थोडंसं थंड झालं की त्यामध्ये मीडियम साईजचे उकडलेले 2 बटाटे किसून घालायचे। बटाटे चांगले किसूनच घ्यायचे, मॅश करून घेतले तर त्यामध्ये मोठे तुकडे राहू शकतात, त्यासाठी आपल्याला शक्यतो बटाटे किसूनच घ्यायचे। आता घालायचे यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि परत याला छान मिक्स करून घ्यायचे। आपण जे बटाटे यामध्ये घातलेत ते रव्यामध्ये छान एकजीव झाले पाहिजे, म्हणजेच मिक्स झाले पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचे। तुम्ही इथे पाहू शकता रव्यामध्ये बटाटे मी अगदी छान मिक्स करून घेतलेत। यामध्ये आपण बटाटे घातल्यामुळे हे मिश्रण हाताला थोडंसं चिकटतं। आता आपण हात स्वच्छ धुवून घेऊयात आणि लगेच नाश्ता बनवायला सुरुवात करूयात। पण त्याआधी आपल्याला थोडंसं असं हाताला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग हे तयार मिश्रण हाताला चिकटत नाही आणि या नाश्त्याला मग आपल्याला हवा तो आकार देता येईल। आता तुम्हाला जो आकार या नाश्त्याला द्यायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही हा नाश्ता बनवू शकता, पण मी हा नाश्ता आज थोड्याशा वेगळ्या आकारामध्ये बनवते। थोडासा लांबट याला आकार देते आणि हाताने थोडंसं याला पानाचा आकार देण्याचा प्रयत्न करते, अशा प्रकारे। आता सर्व नाश्ता आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता काही नाश्ता मी बनवून घेतलाय। आता हा तयार नाश्ता तुम्ही हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता। 2 ते 3 दिवस हा नाश्ता अजिबात खराब होत नाही आणि जेव्हा तुम्हाला खायची इच्छा होईल तेव्हा हा नाश्ता गरमागरम फ्राय करून तुम्ही खाऊ शकता। आता हा नाश्ता आपण लगेच फ्राय करून घेऊयात। त्यासाठी मी इथे गॅसवरती पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे हा नाश्ता सोडायचा आहे। नाश्ता मी शॅलो फ्राय करते, तुम्ही याला डीप फ्राय सुद्धा करू शकता। आणि तेलात सोडलं की लगेच याला टच करायचं नाही, असा थोडासा नाश्ता तळू द्यायचा आणि नंतर अशा प्रकारे पलटून घ्यायचा। चमच्याच्या साहाय्याने किंवा झाऱ्याच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही याला पलटून घेऊ शकता। आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आपला नाश्ता तयार झालाय, अप्रतिम दिसतोय। आता अशाच प्रकारे आपल्याला अलटपलट करून दोन्ही बाजूला खमंग कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता मीडियम टू फुल गॅसवरती मस्त तळून घ्यायचा आहे। दोन्ही बाजूला मस्त अलटपलट करून कुरकुरीत खमंग हा नाश्ता मी तळून घेतलाय। आता बाहेर काढूया आणि खूप सुंदर आपला हा नाश्ता तयार झालेला आहे। तुम्ही एकदा बनवला तर नेहमी हाच नाश्ता बनवून खाल ही माझी खात्री आहे। तर तुम्ही सुद्धा आता या सोप्या आणि झटपट पद्धतीने हा नाश्ता नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आता राहिलेला नाश्ता सुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेते। करायला खूप सोपा, खायला मस्त खमंग कुरकुरीत, कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट बनणारा गरमागरम नाश्ता खाण्यासाठी तयार आहे। हा तयार नाश्ता तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता, चटणीसोबत सर्व करू शकता किंवा असा देखील खाल्ला तरी सुद्धा खायला भन्नाटच लागतो। बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट होतो, पण एकदम जबरदस्त लागतो। ट्राय करून पहा, कारण ट्राय केल्याशिवाय तुम्हाला याची चव अजिबात कळणार नाही।
एकदा ट्राय केला तर रोजच हा नाश्ता बनवून खाल, ही माझी गॅरंटी आहे. आज मी तुम्हाला 2 बटाटे आणि तांदळाच्या पिठापासून खमंग, कुरकुरीत आणि अगदी झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ बनवून दाखवणार आहे. हा नाश्ता करायला अतिशय सोपा आणि खायला तो खूपच भन्नाट लागतो. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला मी इथे उकडलेले मीडियम साईजचे 2 बटाटे साल काढून घेतलेत. आता हे बटाटे आपण किसून घेऊयात. हे बटाटे किसण्यासाठी आपल्याला छोट्या किसणीचा वापर करायचा आहे, म्हणजे बटाट्याचा आपल्याला मस्त एकसारखा लगदा मिळतो. बटाटे तुम्ही मॅश करून सुद्धा घेऊ शकता, पण मॅश केल्यानंतर यामध्ये बटाट्याचा मोठा तुकडा राहणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे आता मी दोन्ही बटाटे किसून घेते. आता या किसलेल्या बटाट्यामध्ये लगेच काही मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे, अर्धा चमचा जिरे घालायचे, 1 चमचा जाडसर कुटलेली हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालायची आहे. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता पाव वाटी किसलेलं गाजर घालायचं आहे. गाजराचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार यामध्ये कमी अधिक करू शकता. आता नाश्ता मस्त चटपटीत होण्यासाठी यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर घालायचं आहे. याच्याऐवजी तुम्ही चाट मसाला देखील वापरू शकता. आता 2 मोठे चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ मी घरचं वापरते, तुम्ही विकतचं देखील वापरू शकता. आता 2 छोटे चमचे दही घालायचे आणि हे सर्व साहित्य हाताने छान एकजीव करून घ्यायचे, म्हणजेच मिक्स करायचे. हा नाश्ता बनवताना यामध्ये मी खूप कमी मसाले आणि कमी भाज्याचा वापर केला आहे, पण तुम्हाला यामध्ये आणखी काही मसाले आणि काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. सर्व साहित्य छान मिक्स करून झालं आहे. आता यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता याला चांगलं मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पीठ आपलं छान मऊसर मळलं गेलेलं आहे. आता आपण हात स्वच्छ करून लगेच नाश्ता बनवायला सुरुवात करूया. पण त्याआधी हाताला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे तयार पीठ हाताला चिकटत नाही. आता जेवढा तुम्हाला लहान मोठा नाश्ता बनवायचा आहे तेवढा पिठाचा गोळा घेऊन हातावरती याला मस्त आकार द्यायचा आहे. या नाश्त्याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार देऊ शकता. गोल बनवू शकता, चौकोनी बनवू शकता किंवा लांबटही आकार या नाश्त्याला देऊ शकता. तर मी याला चौकोनी आकार दिला. अशा प्रकारे पाहू शकता खूप सुंदर नाश्ता तयार झाला आहे. आता हा साईडला ठेवते आणि आणखी एक तुम्हाला बनवून दाखवते. हा नाश्ता बनवताना प्रत्येक वेळेस आपल्याला हाताला तेल लावायची गरज नाही. सुरुवातीला तेल लावलं तरीसुद्धा पुरेसं होतं. हा नाश्ता बनवताना 2 मिडियम साईजचे बटाटे असतील तर त्यासाठी 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं. पण बटाटे जर लहान मोठे असतील तर तुम्हाला पिठाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त लागू शकतं. तुमचं पीठ जर पातळ झालं तर यामध्ये तुम्ही आणखी तांदळाचं पीठ वापरू शकता आणि घट्ट झालं तर थोडासा पाण्याचा वापर करून याला छान मऊसर मळून घेऊ शकता. आता राहिलेला सर्व नाश्ता मी अशाच पद्धतीने बनवून घेते. इथे तुम्ही पाहू शकता काही नाश्ता मी बनवून घेतला आहे. खूप सुंदर नाश्ता तयार झाला आहे. हा तयार नाश्ता तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये स्टोअर देखील करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा तुम्ही याला फ्राय करून खाऊ शकता. 2 ते 3 दिवस हा बिलकुल खराब होत नाही. आता लगेच हा नाश्ता आपण फ्राय करून घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतले. तेल गरम झालं की फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि अशा प्रकारे यामध्ये नाश्ता सोडायचा आहे. हा नाश्ता मी आज शॅलो फ्राय करते, तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता. 2 ते 3 मिनिटानंतर नाश्ता असा खालच्या बाजूने तळला की आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त असा रंग यायला आला आहे आणि खूपच सुरेख आपला नाश्ता तयार झालेला आहे. हा नाश्ता करायलाही खूप सोपा आहे. कमीत कमी साहित्यामध्ये अगदी झटपट बनतो आणि खायलाही खूप भन्नाट लागतो. तुम्हीसुद्धा आता या पद्धतीने हा नाश्ता ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता अशाच प्रकारे आपण अलट पलट करून मीडियम टू हाय गॅसवरती हा नाश्ता मस्त खमंग कुरकुरीत तळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता नाश्त्याला रंगही खूप सुंदर आला आहे आणि नाश्ता मस्त कुरकुरीत झाला आहे. आता तयार नाश्ता आपण बाहेर काढूया. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आणि तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर हा नाश्ता तयार झालेला आहे. आता राहिलेला सर्व नाश्ता मी अशाच पद्धतीने बनवून घेते. कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट बनणारा, खायला खमंग कुरकुरीत भन्नाट चवीचा नाश्ता खाण्यासाठी तयार आहे. हा नाश्ता तुम्ही गरमागरम चहासोबत सर्व करू शकता किंवा मग मधल्या वेळेच्या छोट्याशा भुकेसाठी काहीतरी तुम्हाला वेगळं चटपटीत खायचं असेल तरीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता.
तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? मला खात्री आहे रेसिपी तुम्हाला खूप आवडली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी तुम्हाला 2 बटाट्यापासून खमंग कुरकुरीत नाश्ता बनवून दाखवणार आहे. हा नाश्ता तुम्ही अगदी झटपट बनवून गरमागरम चहासोबत सर्व करू शकता किंवा मग तुम्हाला मधल्या वेळेच्या छोट्याशा बुकेमध्ये काहीतरी खमंग कुरकुरीत आणि चटपटीत खायचं असेल तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. नाश्ता बनवण्यासाठी मी इथे उकडलेले 2 बटाटे साल काढून घेतलेत. मीडियम साईजचे बटाटे आहेत. आता हे दोन्ही बटाटे आपण किसून घेऊयात. बटाटे किसण्यासाठी आपल्याला अशा सर्वात छोट्या किसणीचा वापर करायचा आहे, म्हणजे आपल्याला मस्त एकसारखा बटाट्याचा लगदा मिळतो. अशाच प्रकारे आपण आता दोन्ही बटाटे किसून घ्यायचे आहेत. बटाटे किसून झाले की यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे, 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे, चवीपुरतं मीठ घालायचे, भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. आता अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही यामध्ये चाट मसाला देखील वापरू शकता. आता 2 मोठे चमचे यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे मिक्स झाल्यानंतर लगेच आपल्याला याला मळून घ्यायचं आहे. पण मळताना आपल्याला इथे बिलकुलसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही. हे पीठ या बटाट्यामध्ये आपल्याला अगदी छान मिक्स करून यालाच मळून घ्यायचं आहे. हे मळताना तुमचं मिश्रण जर चुकून पातळ झालं तर यामध्ये तुम्ही आणखीसुद्धा तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. पण 2 मिडियम साईजचे बटाटे असतील तर त्यासाठी 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ हे अगदी परफेक्ट होतं. इथे तुम्ही पाहू शकता पीठ मी मस्त मळून घेतले आणि छान सॉफ्ट आपलं पीठ मळल्या गेलेलं आहे. अगदी असंच पीठ आपलं तयार झालं पाहिजे. आता आपण हात स्वच्छ करून लगेच नाश्ता बनवायला सुरुवात करूया. आता हाताला अगदी थोडंसं असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे नाश्ता बनवताना पीठ हाताला चिकटत नाही. आता जेवढा तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे लहान मोठा त्यानुसार पिठाचा गोळा घेऊन याला मस्त आकार द्यायचा आहे आणि आकारसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. इथे मी अशा प्रकारे थोडासा लांबट नाश्ता बनवून घेते. करायलाही खूप सोपा, खायलाही मस्त खमंग कुरकुरीत लागतो. आता हा साईडला ठेवूया आणि आणखी एक मी तुम्हाला बनवून दाखवते. हा नाश्ता बनवताना मी खूप कमी मसाले आणि कमी साहित्य वापरले, पण तुम्हाला यामध्ये तुमच्या आवडीनुसार आणखी काही मसाले किंवा भाज्या देखील ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्ही गाजर ॲड करू शकता. गाजर घालूनसुद्धा हा नाश्ता खूप टेस्टी बनतो, पण आज माझ्याकडे गाजर नव्हतं म्हणून मी घातलेलं नाही. तुमच्याकडे असेल तर 2 ते 3 चमचे यामध्ये किसलेला गाजर तुम्ही घालून हा नाश्ता तयार करू शकता. आता राहिलेला नाश्ता मी अशाच पद्धतीने बनवून घेते. इथे तुम्ही पाहू शकता सर्व नाश्ता मी बनवून घेतला. खूप सुंदर नाश्ता दिसतोय. आता हा नाश्ता आपण लगेच तळून घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालं की आपल्याला फ्लेम मिडियम करायची आहे आणि नंतरच त्यामध्ये नाश्ता सोडायचा आहे आणि एका वेळेला जितका तेलात नाश्ता बसेल तितकंच आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे. खूप जास्त गर्दी यामध्ये करायची नाही. आता 2 ते 3 मिनिटे हा नाश्ता मी मिडियम गॅसवरती मस्त तळून घेतला आहे. असा थोडासा तळल्यानंतरच आपल्याला हा नाश्ता असा पलटून घ्यायचा आहे. आता आलटपलट करूनच आपण हा नाश्ता मिडियम टू हाय फ्लेमवरती मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आणखी 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता नाश्त्याला रंगही खूप सुरेख आला आहे आणि मस्त नाश्ता कुरकुरीत तळलायसुद्धा. आता आपण हा नाश्ता बाहेर काढून घेऊया. काढताना असा झारा थोडासा आडवा करायचा, म्हणजे एक्स्ट्राचं तेल कढईमध्ये वापस जातं आणि खूप सुंदर आपला हा नाश्ता दिसतोय पहा. आणि आवाजाकडे लक्ष द्या, मस्त कुरकुरीत झाला आहे. आता राहिलेला सर्व नाश्ता देखील मी अशाच पद्धतीने तळून घेते. करायला खूप सोपा, खायला मस्त खमंग कुरकुरीत बटाट्याचा गरमागरम नाश्ता खाण्यासाठी तयार आहे. हा नाश्ता तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता किंवा एखाद्या हिरव्या चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकता. खायला खूपच भन्नाट लागतो. तुमच्या घरात जर एखादी बड्डे पार्टी असेल आणि पार्टीसाठी तुम्हाला काहीतरी वेगळं चटपटीत बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. याला फक्त मुलंच नाही तर मोठेसुद्धा अगदी आवडीने मागून मागून खातील अशीच ही रेसिपी आहे. तर एकदा ट्राय करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आज मी तुम्हाला कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट होणारा मटारचा नाश्ता बनवून दाखवणार आहे. हा नाश्ता करायला खूप सोपा आणि खायला तो खूपच अप्रतिम लागतो. मुलांच्या टिफिनमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं हेल्दी टेस्टी द्यायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला बाऊल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा कप चाळलेलं गव्हाचं पीठ टाकायचं आहे. आता त्याच कपाने अर्धा कप रवा टाकायचा आहे. रवा बारीक मोठा कुठलाही चालेल. आता 1 चमचा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत.
चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता अर्धा लिंबू यामध्ये आपण पिळून घेणार आहोत. लिंबाच्या ऐवजी तुम्ही इथे 2 छोटे चमचे दह्याचा देखील वापर करू शकता. दही आंबट असेल तरीसुद्धा चालेल. आता इथे मी 1 कप पाणी घेतले, पण हे पाणी एकदम न घालता असं थोडं थोडं घालायचं आहे आणि हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी थोडं थोडं घातल्यामुळे पिठाच्या गाठी होत नाहीत आणि आपल्याला पीठ अगदी पटकन मिक्स करता येतं. आता असंच पाणी थोडं थोडं घालून याचं मी छान असं बॅटर तयार करून घेते. थोडं थोडं करून टोटल 1 कप पाण्याचा वापर करत मी मस्त असं बॅटर तयार करून घेतलं आहे. अर्धा कप गहू पीठ आणि अर्धा कप रव्यासाठी आपल्याला टोटल 1 कप पाण्याचा इथे वापर करायचा आहे आणि अशा प्रकारचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता तयार बॅटर आपण 5 मिनिटे असं साईडला ठेवूयात. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप मटार घालायचे आहेत. आता 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरची तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता 4 ते 5 लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घालायचं आहे. आता अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. आता यामध्ये पाणी न घालता मिक्सर चालू बंद करत याला मस्त जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मटार मी मस्त जाडसर वाटून घेतलेत. आता वाटलेले मटार आपण तयार केलेल्या बॅटरमध्ये लगेच टाकून घेऊयात. आता इथे बॅटरला सुद्धा 5 मिनिटे झालेली आहेत आणि 5 मिनिटानंतर बॅटर मस्त सेट झालं आहे. आता यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे बॅटर अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. हा नाश्ता करायला खूप सोपा आहे. कमीत कमी साहित्यामध्ये अगदी झटपट बनतो. यामध्ये जर तुम्हाला काही भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता. जसं की बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर, शिमला मिरची, बटाटा ह्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. किंवा मुलं हिरव्या भाज्या खात नसेल तर हिरव्या भाज्यासुद्धा तुम्ही बारीक चिरून यामध्ये घालू शकता. आणि आणखी काही मसाले तुम्हाला यामध्ये ॲड करायचे असतील तर मसाले देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये ॲड करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपलं बॅटर तयार झालं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी पहा, अगदी अशीच ठेवायची. या स्टेजला तुमचं बॅटर जर खूप घट्ट झालं असेल तर यामध्ये 1-2 चमचे पाणी घालून बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. आता लगेच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूयात. आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आणि यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालते. तेल चांगलं तापलं की 1 छोटा चमचा मोहरी घालून मोहरी चांगली तडतड द्यायची आहे. आता 1 चमचा यामध्ये तीळ घालायचे आणि तीळ आपल्याला लो गॅसवरती अगदी काही सेकंद परतून घ्यायचे आहेत. तीळ असे चांगले चटकायला लागले की समजावं तीळ आपले मस्त परतलेत. आता तयार केलेलं बॅटर आपण यामध्ये टाकून घ्यायचे. गॅस आपल्याला आतासुद्धा लोच ठेवायचा आहे म्हणजे या पिठाच्या गाठी होत नाहीत. आता संपूर्ण बॅटर यामध्ये घातल्यानंतर हे अगदी छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. गॅस आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचा आहे म्हणजे याच्या गाठी होत नाहीत आणि पटापट आपल्याला असं सारखं याला मिक्स करत राहायचं आहे. हे मिक्स करण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटाचा वेळ लागतो. जोपर्यंत याचा छान गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला असं सतत हलवून याचा मस्त घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. 3-4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पीठ छान घट्टसर झालं आहे. पिठाचा मस्त गोळा तयार होतोय आणि पीठ कढईला देखील सोडतंय म्हणजे पीठ आपलं परफेक्ट शिजलंय देखील. आता काय करायचं, लगेच गॅस बंद करायचा आणि हे पीठ सेट होण्यासाठी अशा प्रकारच्या केक टिनमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं. तर या केक टिनला मी अगोदर थोडंसं तेल लावून घेतलं आहे. तुमच्याकडे जर असा केक टिन नसेल तर तुम्ही एखाद्या ताटाला तेल लावून त्यामध्ये हे पीठ घालून त्याला छान असं पसरवून घेऊ शकता. पिठाला चांगलं पसरवून घ्यायचं आहे आणि छान स्मूथ करायचं आहे. पिठाला स्मूथ करण्यासाठी वाटीला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे पीठ वाटीला चिकटत नाही आणि पीठ आपल्याला अशा प्रकारे अगदी छान स्मूथ करून घेता येतं. आता हे तयार पीठ आपण 15 ते 20 मिनिटे असंच साईडला ठेवून देऊया सेट होण्यासाठी. 20 मिनिटानंतर पहा हे मिश्रण आपलं अगदी छान सेट झालं आहे. हाताला अजिबात चिकटत नाही. आता याला आपण सुरीच्या सहाय्याने कट करून घेऊयात. तुमच्याकडे जर 15 ते 20 मिनिटे वेळ नसेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवून अगदी 5 मिनिटामध्ये याला सेट करून घेऊ शकता. आता तुम्हाला ज्या आकारामध्ये याला कट करायचं आहे त्या आकारामध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता. मी याला चौकोनी आकारामध्ये कट करून घेते आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशा नाश्त्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर सॉफ्ट नाश्ता खायला आवडत असेल तर हा नाश्ता आता तुम्ही लगेच सर्व करू शकता. पण मला नाश्ता थोडासा कुरकुरीत खायला आवडतो म्हणून मी हा नाश्ता आता शॅलो फ्राय करणार आहे. तर इथे मी गॅसवरती पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं की फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि हा नाश्ता मस्त तळून घ्यायचा आहे. आता नाश्त्याची खालची बाजू झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला नाश्ता पलटून घ्यायचा आहे आणि आलट पलट करून मीडियम टू हाय गॅसवरती हा नाश्ता खमंग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. हा नाश्ता तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटांमध्ये हा नाश्ता अगदी खमंग कुरकुरीत तळला जातो आणि तुम्ही पाहू शकता नाश्त्याला खूप सुंदर रंग आला आहे आणि नाश्ता मस्त कुरकुरीत झाला आहे. आता बाहेर काढूया.
खूपच अप्रतिम आपला नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा या सोप्या आणि झटपट पद्धतीने हा मटारचा हेल्दी टेस्टी नाश्ता नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आता राहिलेला नाश्तासुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेते. करायला खूप सोपा, खायला मस्त खमंग कुरकुरीत मटारचा गरमागरम नाश्ता खाण्यासाठी तयार आहे. हा नाश्ता करायला जेवढा सोपा आहे, खायला त्याहीपेक्षा अप्रतिम लागतो. बाहेरून मस्त कुरकुरीत होतो आणि आतून थोडासा सॉफ्ट बनतो. मटारच्या सीझनमध्ये हा हेल्दी टेस्टी नाश्ता एकदा तरी बनवून खायलाच हवा. तर तुम्हाला आजच्या 4ही रेसिपीज कशा वाटल्या हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आज तुम्ही वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.